नमस्कार सगळ्यांका, कसे असाय? बरे असाय मा? तर आज होतो रविवार आणि रोज आमच्याकडे मासेच असतात. तर बाबा बोलले आज मी चिकन घेऊन येतोय. तर बाबांनी आज चिकन आणला. तर बहीण बोलली की मी बनवतोय. तर आज बनवते बहीण चिकन. तर चला तर मग बघूया आपण त्या कसा बनवता. आता आम्ही आधी हळद मसालो, चिकन मसालो, त्याच्यानंतर मीठ वगैरे सगळं आम्ही आधी लावून ठेवलेलाच होता. तर आता माझी बहीण आला लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये मिरची, पुदिनो घातलं आणि आणि पुदिनो जरा सोळा. मग आता मस्तपैकी हा लावून ठेवतला आणि त्याच्यानंतर तर आतमध्ये दही पण घालतला. तर चिकन बनवता ही बघा कुक आजची आहे अक्षू. तर आपण या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं. आता मीठ वगैरे घालून झालेलाच आणि ह्याच्यानंतर आम्ही ना ह्याच्यात दही ॲड करतो. पहिला आला लसूण लावून घेऊया. हे बघा असं मिक्स तुम्ही हातान पण लावू शकता, पण आम्ही चमच्यानं लावतो कारण कोणाकोणाक मसाल्यात हात घातल्याच्या नंतर लाल लाल हाताक जरा ह्या उतरवतात, म्हणजे झमझमत बसता. त्याच्यामुळे ह्या चमच्यानेच ह्या करता. तर ह्याच्यानंतर आपण त्यात दही ॲड करतो. तर ना मी ह्याच्यामध्ये ना आता दही घालून घेतोय. जेवढा आपला चिकन असता तितके आपण त्याच्यात दही घालून घ्यायचा. म्हणजे आपल्याला जर कमी हव्या तर आपण कमी घालायचा. मी अर्धाच पॅकेट घालतले, अर्धा ठेवतलंय. आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं एकत्र आणि पुन्हा झाकून ठेवायचं. आता आपण हे का फोडणी घालतलो चिकनला. पाणी एका साईडला गरम करत ठेवला, कारण जेव्हा चिकन शिजतला तेव्हा आपण त्याच्यात गरम पाणी घालायचा. आता ह्या मी सगळीकडे असं लावून घेतलंय. फोन येत. तर आता आपण टोप ठेवलो, टोपामध्ये तेल घालून घेतला. तर तेल जरा गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तमालपत्र घालून घेतलो आणि कांदो. ह्याच्यात तमालपत्र, आपण नीट भाजून घ्यायची. त्याच्यानंतर कांदो, टेस्ट हवी होती. वेळ नाही गो ती कांद्याची आणि टोमॅटोची ह्याच्यात घालायची होती पहिली. जा बनव जा. मिक्सर लागला होते तर भाजा त्यांना सांग कसं. तर ना आपण ना तोपर्यंत कांदो भाजून घेऊया. तोपर्यंत ना त्याच्यात ना कांदो आणि टोमॅटो म्हणजे ही बघा ही पेस्ट आहे जराशी ना आता मिक्सराक लावून घेता. आणि ह्यो आपलो भात शिजत असा. आपण टोपातच आज भात घातलेलो असो. आणि हा भाजलेला खोबरा असा आणि ह्या सुक्या खोबरा ह्या मिक्स करून आपण मिक्सरला लावतलो. ह्या आता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मिक्सरला लावता. ह्याच्यात आपण आता कांदो टोमॅटोची पेस्ट नाही फोडणी घातल्या ना. मग आता ना ही मस्तपैकी ना तापली म्हणजे भाजली ना
त्याच्यानंतर आपण तिथे चिकन घालतो. चपाती. तर आता आपली कांदा आणि टोमॅटो असं भाजलेलं असं वास येता, असं वास येलो ना की आपण त्याच्यात चिकन घालून घ्यायचा. तर ह्यो आता आपलं भात शिजलेलो आहे. आता आपण ह्यो वाळून घेऊया. आई भात शिजलो गे, माका याद आहे मी वाळतोय. तर आता आपलं ना तर ना आता हा भात आहे, आता आपलं भात ना शिजलेलो पण भात आहे. दिसतच नाही आहे जास्त. तर ह्यो असा भात ह्यो आता आपलं शिजलेलो असा. तर आता आपण ह्याच्यातलं पाणी गाळून घेऊया. हे बघा, 15 मिनिटात लागतं भात शिजायला. कॅमेरा सुरू करा. यस डार्लिंग. ही पेस्ट व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता आपण ह्याच्यात चिकन घालूया. हे बघ, चिकन असले की घाई असतलीच, कारण आवाज असता, असा कर तसा कर. जरी येत असलं तरी सुद्धा आमका सांगितलं असतात. त्या टोमॅटोचं घालूक नाही सगळ्यांनी. काय त्या टोमॅटोचा नीट नाही घालू. अगो तर रवलं असतं. टाक ना, एवढं छोटं चमच. मोठ्या चमच्याने काढलंय ना, त्याच्यामुळे तर पटकन जरासा रवला आणि मीठ घालून घेतो. जरा तुझं कॅमेरो पकड, नाहीतर तो टोपात फ्राय होतो चिकन सोबत. तर ना आता आपण ना आई जरा टोप पकड ना चिकन सोबत. तर ना आता आपण ना चिकन घालून घेऊया. किंवा वच डायरेक्ट टोपात. तर हे बघा, आपण असं चिकन घालून घेतला सगळा. तर आता ह्या आपण धुवूया, मिक्स 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 करूया आणि 10-15 मिनिटांना झाकण मारून ठेवूया. मध्ये का ना असं तेल सुटताला, पाणी सुटताला आणि तेल सुटताला, म्हणजे ग्रेव्ही अशी होते म्हणजे दिसतच. त्याच्यावर झाकण ठेवूया 15 मिनिटं. तर आता 15 मिनिटं झालेली आहेत. तर आपलं बघू शकता चिकन एकदम असा ते का असा पाणी सुटलं, पाणी सुटलं आणि तेल पण सुटलेलं असं शिजा हव्या नीट. मग त्याच्यानंतर आपण जा साईटिक पाणी दिसता ना गरम झाला तर त्याच्यात टाकतो. जर तुमका सुके हवे असत, जर तुमका सुके हवे असत तर जास्त पाणी नाही घालायचा. रस्सो तर जास्त पाणी घालायचा. सुके घातलं बघताय तरी आधी ढवळून मिळा किती पाणी होतं. जास्त झालं तर
तर आपण बघायचा कितके हव्या तितकेच पाणी घालायचं आणि झाकण मारून ठेवायचा. चिकन शिजाक 15-20 मिनिटं लागतात कारण हे बॉयलर आहे ना त्याच्यामुळे. आणि गॅस फास्ट करायचा. आणि गॅस फास्ट ठेवायचो. आता आपण याच्यावरती झाकण मारून ठेवूया. अजून घालू काय पाणी? चालू काय अजून बस घालू काय? झालं पुरे ना? बस झालं. तर एवढं आपण पाणी घालायचं. आता आपण आजचा चिकन बनवता अक्षू मी तुमका बोललेच असे. आता आपण झाकण मारून 15-20 मिनिटं ठेवूया आणि नंतर उघडून बघूया शिजला की नाही. आता आपले 15-20 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. तर हे बघा मस्त पैकी असं वाफ येत असा आणि चिकन शिजला काय बघू. चिकन शिजला कसं कळलं? या बघ दिसणार नाही. हा तर 15-20 मिनिटं झाली की चिकन या शिजताच आपला. चिकन लवकर शिजतं. तर आपला आपण चिकन शिजलेला असा. तर आता आपण त्याच्यात खोबरा घालून घेऊया. जा आपण सुक्या खोबरा आणि भाजून वगैरे ठेवलेला ना कांदो वगैरे सगळं मिक्स तुमका दाखवलेलेच. तर आता आपण घालून घेऊया त्याच्या आतमध्ये सगळं. बघ सुक्याच करू ना तुका कसं व्हिडिओ पहिलं तो एका चमच्यानं पहिला उठतोय थोडस. तरी बघा असं आपण खोबरा घालून घ्यायचा. आजची आमच्या घरात शेफ असा अक्षू. तर त्यांनी आज चिकन केल्यान असा. त्याच्या आजचा चिकन तुम्ही नक्की खाऊक येवा कारण ह्या कधी बनवत नाही. ह्या कधीतरी बनवता. आणि आज जानू पण इलेला असा हे बघा. तर त्यांनी खोबरा घातल्या नसा. अजून थोडस घालतोय. तर हे बघा आपण असं खोबरा घालून घेऊया. जरासा घातला अजून त्यांनी घातलेला पण तर जरासा अजून घालता. आणि त्या झाल्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालून घ्यायची. असं दाखवतो का पीस पण दाखव. तर हे बघा आपला चिकन रेडी असा. तर आजचा चिकन केलेला असा माझ्या बहिणीन त्या सुद्धा हे ना त्याच्या आजचं तुम्ही नक्की चिकन खाऊ की येवा. मी तर खातलच असं तुम्ही पण येवा. आणि त्याच्याबरोबर आम्ही चपाती बनवतो. तर बघूया आपण. झाला ना आता गॅस बंद करतलो ना. खोबरा घातलंय. आता आपण गॅस बंद करतलो. आपला चिकन झालेला असा. आता फक्त कोथिंबीर. तर वरून आता फक्त आपली कोथिंबीर घालूची या. ती पण आपण घालून घेऊया. भांडा पुसून घेतलं. तर भांड्याचा जरा मिक्सरला लावलेला भांडा होता मग त्या जरा ते का पुसून घेता. जास्त या उसन आहे ना काय एवढं. कोथिंबीर घालू काय अजून पुढे ना जास्त होतं. कोथिंबीर घाल चोर पटकन. खायची कोथिंबीर. हा तर वरनं त्या कोथिंबीर घालून घेता. कोथिंबीर अजून लागते काय? बस झाली तेवढं. तर आता आपला चिकन रेडी या. आपण वरून कोथिंबीर घालून घेतली. तर ना काढून दे मग. हे बघा आता आपला चिकन रेडी झालेलाच असा. तर आता आम्ही जातो जेव. अजून चपाती बाकी असत. आई आता चपाती बनवतली. जर तुमका आमच्या चिकनचो म्हणजे अक्षून आज बनवला तर त्याचा व्हिडिओ आवडलो असाल चिकन बनवलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.